मराठा आरक्षणाचा प्रश्न 5 जानेवारीपर्यंत निकाली न काढल्यास पुन्हा ताकदीने आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला। फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर जरांगेंनी पुन्हा फडणवीसांना इशारा दिला। ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे, पक्षाचा नाही असं म्हणत नाना पटोलेंनी सरकारवर टीका केली आहे। मार्कडवाडीनं सरकारच्या मनात लपलेला मत चोरणारा डाकू समोर आणलाय। तिथं सरकारनं मॉक पोल होऊ दिलं नाही, सरकार घाबरलं असा हल्लाबोल त्यांनी केला। धुळ्यात वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम विरोधात आंदोलन केले। ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी वंचितकडून शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वंचितकडून 10,000 स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत। बॅलेट पेपरवर मतदानाची मागणी करणाऱ्या मार्कडवाडीला काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी भेट दिली। तर यावेळी त्यांनी ईव्हीएम विरोधातील तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। वर्षावरील मुख्यमंत्रीपदाची पाटी झाकण्यात आली। प्रोटोकॉलनुसार पाटी झाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अजूनही वर्षावर एकनाथ शिंदेंचं वास्तव्य आहे, त्यामुळे त्यांचं नाव तसंच ठेवण्यात आलं। फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या। सोशल मीडियावर फोटोंसह शुभेच्छांच्या पोस्टमुळे पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा रंगते। हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी हा फोटो शेअर केला। पैसे वाटून ज्यांनी लोकशाहीचा खून केला, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, अशांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहणं योग्यच होतं अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवेंनी दिली। सध्याच्या परिस्थितीत देशाचं संविधान वाचवणं गरजेचं असल्याचं दानवे म्हणाले। एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची भाजपची तयारी होती असं वक्तव्य संजय राऊतांनी केले। तर सुप्रिया सुळेंनीही राऊतांच्या या वक्तव्यावर शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना 1 जानेवारीपासून 2100 रुपये द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। दरम्यान महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। हिवाळी अधिवेशनात याबाबत तरतूद करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष आणि भाजपकडून योग्य मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून करण्यात आलाय अशी सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या पराभूत उमेदवाराची बैठक पार पडली। या बैठकीत भाजपसह मित्रपक्षाबाबतची नाराजी मांडण्यात आली। एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असतेच आणि महाराष्ट्रात तर 3 पक्षाचं सरकार आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली। त्यामुळे प्रत्येक पक्ष मंत्रिपदासाठी आग्रह धरणार, उच्चपद सोडताना सर्वच नाराज होतात असं भुजबळ म्हणाले।